न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाशजा. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी, श्रुतीचे काने गाफळ सार मूळ जाणोनी. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. तुका म्हणे पुढे काही, तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. लोकाभिराम मुरनरंग धीरम, राजीव नेत्रम रघुवंशनाथम. कारुण्य रूपम करुणाकरंतम, श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे. चक्रवादाने कथेचा विस्तार, चक्रवादाने कथेचा विस्तार, चक्रवादाने कथेचा विस्तार, चक्रवादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संता, शिरंजव चित्ताशी आपुलिया. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. जयाची केलिया स्मरण, होई सकळ विद्येचे आदिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे, ते नमस्कारून आता. ओम नमो जी ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनोजवम मारुतुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठ. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी. मस्तकये माझा यावर करे संताचा, वर करे संताचा, वर करे संताचा, वर करे संताचा, यावर करे संताचा. मस्तक हे पायावरी, आता गावात घुसले. गावात घुसले पण आता कुत्र्यांचाच काटा काढतात. अजून माणसावर अटॅक होत नाही म्हणून आपण गाफील आहोत. माणसावर अटॅक होईल. काल भयानक आहे. तुमच्या पाया पडून सांगतो, इतके निश्चिंत राहू नका. गरज आहे, सावधानीची गरज आहे दादा. सावध व्हा. आणि आपण सावध न झाल्यामुळे तरुणांची संख्या आपण घटवली बरं का दादा. तुम्ही सगळे 50च्या पुढची मंडळी आहे, तरुण दिसत नाही. तुम्हाला असं वाटतं तुम्ही हे काम करा, आम्ही जातो. आता काय जायचं, थोडं थांबायचं. या परिवाराला, पानसरी परिवाराला बरं वाटायकरता जायचं थोडं. पण त्याचे परिणाम काय होतील दादा? ती कथा कीर्तनात न आल्यामुळे भविष्याची चिंता वाढून जाईल, तुमची चिंता वाढेल दादा. तुम्ही जर त्यांची आजच निगराणी केली नाही, सुरक्षा केली नाही, त्याला जी पवित्र समज या वयामध्ये आली पाहिजे ती जर येऊ दिली नाही दादा, भविष्यात तुम्हाला मनस्ताप करावा लागेल. विठ्ठल माणसं लयच निश्चिंत झाले हो. त्यांना असं वाटतं गेला कोरोना, आता दुःख कधी दूर जात नाही दादा. आपलं प्रत्येकाचं दुःख, माझं फेटा बांधले तोपर्यंत चित्त आहे. माझ्या आजूबाजूला माझं दुःख बसलं. मी फेटा सोडला का बसलं माझ्या बोखंडीन, चाललं माझ्याबरोबर. तसं तुमचं बी आहे.
इथे इथं आपण कीर्तन बसलो का तोपर्यंत हे आजूबाजूला कुठेतरी भीतीच्या आड इकडे तिकडे बसायचं आणि आपण इथून उठलो का आपल्या बोखंडी बसतो चाललं आपल्याबरोबर. फार सांभाळून जीवन जगायला. दुःख गेलं नाही. जीवनातलं दुःख घालवण्याकरता एवढाच एक उपाय आहे. म्हणून तो कोण म्हणतात का रे दादा, असं केल्यापेक्षा दुःख भोगीत बसण्यापेक्षा एक काम करणार. विश्वंभरा शरणागत, त्याची शरणागत. विश्वंभर त्याच्या नावात अनेक नावापैकी एक नाव आहे. अनेक दृष्टांत दिले. तुकोबारांनी आणखी एक दृष्टांत दिला. फुटती तरुवर उष्ण काळ माशी. अजगराला चारा द्यायचं, त्याला त्याच्या भक्ष्य त्याच्या जागेवर द्यायचं काम कोण करतो? विश्वंभर करतो. फुटते तरुवर उष्ण काळ माशी. या गिरिराजा डोंगरांवर गिरिराजाच्या कुशीमध्ये जे झाडं राहतात दादा, कोणी ठिबक योजना राबवली तिथं. उन्हाळ्याच्या दिवसात चैत्र महिन्यामध्ये त्याला हिरवे पानं फुटतात, हिरवी पाली फुटते दादा. कोण ठिबक योजना राबवली? कोण पाणी घालायला गेलं? नाही. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करा. तो विश्वंभर हे सगळं काम करतो आणि त्याची शरणागती तो कोणाचं? विश्वंभरा शरणांग, त्याची शरणागती करा. तो विश्वंभर आहे, त्याचं नाव विश्वंभर आहे. आणि विश्वंभर नाव त्याला शोभतं बरं का दादा. माझ्या प्रभूच्या अनंत नावापैकी एक नाव विश्वंभर आहे. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. अर्जुनाचं देवाचं सख्य होतं, अतिशय सख्य. अनेक प्रकारचे नाते अर्जुनाची देवाची बरं का. पण त्या सख्य भाव. अर्जुन हा भक्त होता, भक्त. त्याच्यामुळे अतिशय जवळचे नाते. आत्याभाऊ, फुईभाऊ, मामभाऊ हे नातं आहेच, पण सख्यत्वाचं नातं म्हणजे भक्तराज आहे अर्जुन. आणि त्याच्यामुळे अर्जुन लढिवाळपणाने काही देवाला मागायचं, काही बोलायचं. आणि देवाचं इतकं सख्य होतं ना दादा, माझ्या माऊलीने एक उभी घातली आहे भगवंताच्या मुखामध्ये. एक उभी घातली. ती उभी आहे. तुवा संन्यासी होऊन जनी चोरोनी नेली माझी भगिनी परी विकल्प नपजे मनी मी तू एक. अर्जुना, एकदा तू कपडे बदलून संन्यासाचे कपडे घालून आला, माझी बहीणच घेऊन गेला, तरी माझ्या मनात काही आलं नाही. एवढं सख्य हो, इतकं सख्य, एवढं सख्य. आणि त्याच्यामुळे सख्य ऐकल्यामुळे अर्जुन म्हणजे देवा तुला लय नाव आहे रे, तुझ्या नावापैकी मला काही नावं दे ना. देव म्हणाले बाबा तुला तरी कुठं कमी नाव आहे. अर्जुन आहे, धनंजय आहे, किरीटी आहे, पार्थ आहे, पुष्कळ नाव आहे ना. याला समाधान, पण माणसाचं समाधान होत नाही. अर्जुन म्हण तुला लय आहे. देवाला वाटलं गोळ्या औषधावर काम होणार नाही. रथ काढला, रथामध्ये अर्जुनाला बसवलं आणि काढला विरुळच्या गुहेकडे. काढला विरुळच्या लेण्याकडे नेलं आणि एका अशा निर्जन गुहेमध्ये नेलं. तिथे एक दृश्य अर्जुनाच्या पुढे उभं करून दिलं आणि भगवान अदृश्य होऊन गेले. काय दृश्य उभं केलं? एक साधू समाधिस्थ आहे, त्याच्या समोर एक समई जळते आहे. त्या समईत तेल संपण्याच्या बेतात आहे. तेल संपून जाईल, थोड्या वेळ समय विजून जाईल. साधू समाधिस्थ आहे. बरं, 10-15 किलोमीटरपर्यंत गावाचा पत्ता. या समयवर तेल कोण घालीत असेल? अर्जुनाच्या मनात आलं. पण दादा खरं सांगू, अर्जुनाच्या मनात आलं एखादी गोष्टी नाही समजली ना दादा, तर मौन पाळावं. बरं, मौन पाळावं, बकबक नाही करायची. एखाद्या गोष्टीची नाही समज आली ना तर मौन पाळायचं. अर्जुनाने मौन न पाळण्याऐवजी बाबा साधूची समाधी उत्थान केली. बाबा, तुमच्या समईतलं तेल संपल्याच्या बेतात आलेलं आहे. समय आता थोड्या वेळात विजून जाईल. साधूने कपाला हात लावला. अरे दादा, या समयमध्ये तेल घालण्याचं काम आमचं नाही ना. मग 10-5 किलोमीटर गावाचा पत्ता नाही, कोणी इथं माणूस दिसत नाही. या समयमध्ये तेल घालण्याचं काम कोण करतं? म्हणाल तो विश्वंभर करतो. तेव्हा याला करंट लागला. का रे, त्या समयमध्ये तेल घालायचं काम आपल्यालाच करावं लागेल. मग तुका म्हणे पदवी ज्याची त्याला, राया विठोबाचे पद जो अभिलाषी, राशी पातकाची तुका म्हणे. देवाचं काम देव करतो, देवाचं नाव त्याला शोभतं. कारण विश्वाचं भरण पोषण तो एकटा करतो. त्याची शरणागती करा. विठ्ठल विठ्ठल विश्वंभरा शरणागत. शरणागतीची राहटी पद्धती बी तुकोबाराय सांगते. काय पद्धती सांगतात? भूत जात वंदोनी. शरणागती करायची दादा. शरणागताचा देव सांभाळ करतो.
शरणागता देव राखे येरा वाखे विघ्नाचे. शरणागत देव सांभाळ करतो, इतरांना मात्र संकटाच्या पाठीमागे संकट, संकटाच्या पाठीमागे संकट येतात. शरणागता देव राखे येरा वाखे विघ्नाचे. तो कोण म्हणतात शरणागत देव सांभाळ करतो, त्याची शरणागती कर. पण शरणागती कशी करायची? शरणागती करायची म्हणजे भूत जात वंदोनी, प्रत्येक प्राणी माताला वंदन करणं ही खरी शरणागती. बुद्धिदेव मनोनी भेटतो या जना, बुद्धिदेव म्हणून या भावना नर नारी. बुद्धिदेव म्हणून भेटतो या जना, ना ये भावना नरणारी. स्त्री आहे पुरुष आहे बालक आहे, हा भेद दृष्टीचा जाऊन सर्वांमध्ये देवाची अनुभूती करणे ही खरी शरणागती आहे. बुद्धिदेव म्हणून भेटतो या जना. बुद्धी भगवत भाव, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही नाथ बाबा म्हणतात. पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. जिधर देखे उधर चाहे, छबी घनश्याम प्यारे की. पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई. जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप. भूत जात वंदनी नमस्कारी भूते विसरून याती. नमस्कार भूते विसरून याती. नमस्कार भूते विसरून याती. नमस्कारी भूते विसरून याती, तिने आत्मस्थिती जाणीतली. प्रत्येक प्राणी मारला वंदन करायचं. हा अमुक आहे. आता तर अशी काही माणसं आहे, तोंड पाहून पाया पडतात, तोंड पाहून वर पाहतात मग पाया पडतात. तसं करायचं नाही. हे सगळे माझ्या प्रभूची लाडले आहेत. हे देवाचं झालं ना दादा, त्याची दोष पाहायचा आपल्याला काय अधिकार आहे? माझा मालक सांभाळतो सगळ्यांना आणि आपल्याला काय उगाच रिकामं काम करायचं? बरोबर आहे. सर्वांना देव सांभाळ. आणि देवाला जर हे चाला द्या, कसे बी असतील जसे असतील तसे देव सांभाळतो आणि आपल्याला त्याचं वाईट वाटायचं काही कारण नाही. आपण एकच काम करा, बुद्धी देव म्हणून भेटतो या जना, ना ये भावना नरनारी. नमस्कारे भूते विसरून याती, त्याने आत्मस्थिती. प्रत्येक प्राणी मात्राला नमस्कार करायचा ही खरी शरणागती आहे. अरे आता हे रस्त्याने कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वर्म करा रे बापांनो साधन हरीचे, झणे करणेचे करू नका. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. करणे ते हेची करा, नरक घोर का जाता. नरक घोर का जाता. नरक घोर का जाता. हेची करा, नरक घोर का जाता. नरक घोर का जाता. नरक घोर का जाता. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर. सर्वेश्वराच्या पूजेचं खरंय वर्म आहे. धर्म भेदाभेद ब्रह्मामंडळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराल तेही तर सत्य करा. काय करा? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. निर्वैर होनी साधनाचे मूळ, इरते विल्लाळ सांडी मांडी. जिकडं तिकडे देवाची अनुभूती. प्रत्येक प्राणीमात्राला वंदन करणं ही खरी शरणागती आहे. प्रत्येक जो भेटला तो देव आहे, तो भगवान आहे आणि माझ्या प्रभूची सगळी प्रसव आहे. त्याची लेकरं आहे दादा. भेदा भेद भर अमंगळ. अमंगळ आहे.
भेदाभेद करायचा नाही. श्री नरनारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. स्त्री आहे, पुरुष आहे, बालक आहे, सर्वांना देवाची अनुभूती करता आली पाहिजे. ही खरी शरणागती होती. देव म्हणून भेटतो या जना. म्हणून तुकोबराय म्हणतात विश्वंभरा शरणागत देवाची विश्वंभराची शरणागती करा. आणि ती कशी करा? भूत जात वंदोनी. पण महाराज ठीक आहे, तुम्ही आम्हाला शरणागती सांगितली, कोणाची करायची ते बी सांगितली, शरणागतीची पद्धती बी सांगितली. पण हे तुम्ही जेवढं काही कथन केलं ते तुमच्या पदरचं आहे का? तुमच्या बोलण्याच्या पाठीमागे काही आधार आहे? महाराज म्हणजे आम्ही निराधार काही बोलत नाही. संत साधू वसनं जे असतात ना, निराधार बोलत नाही, आधाराशिवाय काय बोलत नाही. ते पुराणं पाहतात, शास्त्र काय सांगतं, पुराणं काय सांगतात, स्तुती माता काय सांगतं, वेद काय सांगतं, संत वचन काय, या सर्वांचा धांडोळा घ्यायचा आणि त्याचा अबाधी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायचा. अभंगाचं तिसरं श्रुतीचे काजे नेगे फळ, श्रुतीचे काजे नेगे फळ, श्रुतीचे काजे फळ, श्रुतीचे काजे थोडा आळसच हो राहिला. जास्त त्रास देणार नाही. तो आणखी 1-2 वेळाला वाजवायला टाळी. आणि एक शेवटची टाळी, सामूहिक टाळी, सगळे मिळून एक टाळी. यांच्या सगळे बिचारे टाळकरी आहे ना, ही माझ्या देशाची ऋषीमुनी आहे दादा, ऋषीमुनी आहे. आज धर्मरक्षा, श्रुतीपथरक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता, शालीनता याच माध्यमातून ठीक राहणार आहे दादा. हे सगळं अस्तित्व प्रसन्न राहण्याकरता, आनंदी राहण्याकरता, भजनानंदी राहण्याकरता या सज्जनाची गरज आहे. धर्मरक्षावयासाठी करणे आठी आम्हास. यांचा आमचा जो खटाटोप आहे ना, केवळ आणि केवळ धर्मरक्षा. आणि तेच तुकोबराय म्हणतात श्रुतीचा सारभूत अर्थ हरीच आहे. वेदही तेच सांगतो. वेदानंत बोलला अर्थही तुकाची साधीला. विठोबासे शरण जावे विश्वंभरा शरणागत. वेदाने तेच सांगितलं, विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. पुराण काय 18 पुराणाचे पोटी नामाविल नाही गोटी. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन. एक नारायण सार जप. एक नारायण सार जप. एक नारायण सार जप. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचा आहे, सारभूत अर्थ हरीच आहे. वेदही तेच सांगतं. वेदानंत बोललेला, वेदाचा अर्थ तोच आहे. वेदाचे बीज हरी अक्षरे दोन्ही.
एका जनार्दनी हरी बोला. वेद ते सांगतात. पुराण काय सांगतात? 18 पुराणाची पोटी नामा विन नाही गोठी. त्यांनी देवाची शरणागती सांगितलं, भजन करायला सांगितलं, सर्व 18 पुराणाच्या पोटी नामा विन नाही गोठी. 18 पुराणी सिद्धांत तुका म्हणे हाची हेत. विठोबाशी शरण जावे म्हणून तुकोर म्हणतात. श्रुतीचे का नेगा फळ. श्रुतीचा सारभूत अर्थही हरीच आहे. श्रुती तेच सांगते, वेद तेच सांगतात, पुराणे तेच सांगतात. आणि काय सांगतात? विश्वंभरा शरणांगत विठोबाशी शरण जावी. त्याच्या अनंत नावापैकी विश्वंभर एक नाव आहे, त्याची शरणागती. पण श्रुतीचे का नेगा फळ सार मूळ जाणोनी. पण महाराज बराच वेळ झाला हो, 12:30 वाजले. एखादा जवळचा रस्ता नाही का? महाराज म्हणले आता जवळचे रस्ते शोधायच्या बाहेर. आमच्या महापुरुषांनी सगळ्या रस्ता जेवढे काही जे मार्ग होते ना, त्या मार्गांचा त्यांनी अभ्यास केला. बरं का, परिशीलन केलं, अभ्यास केला. आणि अभ्यास करून या भोळ्या भाळ्या जीवाला तरुण जाण्याकरता कोणता सोपा मार्ग आहे तोच त्यांनी सांगितला. आता आपल्याला मार्ग शोधायचं काम राहिलं नाही बरं का. त्यांनी ज्या मार्गाचं दिग्दर्शन केलं, जसं हे राज्य क्रमांक ज्याला प्राप्त झाला, ते नॅशनल हायवे असतात ना, ज्याला राज्य क्रमांक प्राप्त झाला त्याच्यामधले त्या राज्य क्रमांक प्राप्त होण्याकरता त्याच्यातली जटिलता काढावी लागते, त्याच्यातलं सूक्ष्मता काढावी लागते, त्याच्यातलं काठीने दूर करावं लागतं. मतलब काय करावं लागतं? नॅशनल हायवे राज्य क्रमांक प्राप्त होण्याकरता त्याच्यातले कमकुवत पूल काढावे लागतात, आंदामोड काढावे लागतात, आरुण रस्ते काढावे लागतात. एवढंच नाही, थांबा, पहा, जा. बरं एवढ्यावर बी नाही, मध्ये डिवायडर घालावे लागतात, डिवायडर्स घालावे लागतात. येणारा जाणारा सुखरूप आला. आता आपण डिवायडरवर गाड्या घालितो, त्याला शासन तरी काय करील? शासन काय करेल? पण त्यांची सुविधा आहे, त्यांची व्यवस्था आहे, शासनाची दया आहे बरं का दादा. डिवायडर घालायचे, नुसते डिवायडर्स नाही टाकायचे, मध्ये झाडं बी लावायची. याचा लाईट त्याच्या डोळ्यावर नको, त्याचा लाईट याच्या कारण लाईट वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाली. डोळ्याला त्रास नाही झाला पाहिजे, लाईट बी एवढीच व्यवस्था करायची. आणि तेव्हा त्याला नॅशनल हायवे राज्य क्रमांक प्राप्त होतो. तसा हा जो मार्ग आहे ना, हा राजमार्ग तयार केला साधू संतांनी. केला राज्यभार चाले आयसा. याच्यातली सूक्ष्मता काढून टाकली. मोडून या वाटा सूक्ष्म, मोडून या वाटा सूक्ष्म, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्त, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा, केला राज्यभार चाले ऐसा. हा राजमार्ग आहे बरं का दादा. हा वारकरी संप्रदायाने जी शिक्षा दीक्षा दिली, माझ्या ज्ञानोबा तुकाचा जो मार्ग आहे, हा राजमार्ग आहे. राजमार्गाची ओळख काय? एक गावी आम्ही विठोबाचे नाम, आणि कापे काम नाही आत. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म रस्ते होते, काठीण्य. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, तुम्ही चला याची वाटे, तुम्ही चला याची वाटे, तुम्ही चला याची वाटे. वशाली भेटी पांडुरंग, भेटे पांडुरंग, वशाली भेटी पांडुरंग. राजमार्ग आहे. तुकोराय म्हणतात, तथा नका शोधू मतांतरे, नुमगे खरे बोडाल. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेने. निश्चितपणाने तुम्हाला साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाचं बरं हाताला धरून लावलं. वाट दावी त्याचे गेले काय, नागवला जो वारिता जाय. वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार, होती अगणिता उपकार. त्या सगळ्यांचे फार मोठे उपकार आहे. बरं हा नुसता मार्ग नाही, पंथ नाही, सुपंथ आहे. संघ संताचा करिता बरवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा. आये हनुमंत विराज कथा करुमती अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा.
यावरी न करावा वीर. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. विश्वंभरा शरणांगत, भूत जात वंदोनी. प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, दादा हनुमंतराय, आपणा सर्व अधिकारी, पूजनीय, वंदनीय, भावुक सज्जन मायबापांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनी गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा विश्व कल्याणाकरता आलेले तुकाराम महाराज, विश्वशांती करता आलेले तुकोबाराय प्रस्तुतच्या अभंगाद्वारा या विश्वाची निगराणी सुरक्षा करीत असताना, याला जपत असताना, सांभाळीत असताना वर्तमानामध्ये एक पवित्र सुझाव कल्याणकारी सूत्र देतात का ज्याच्यामुळे आपल्या भविष्याची चिंता मिटेल, आपल्याला भूतकाळाचा विसर पडून जाईल आणि आपल्या वर्तमानामध्ये जपल्याचे परिणाम भविष्यामध्ये दुःख होणार नाही, असा पवित्र सुझाव कल्याणकारी सूत्र तुकोबाराय देतात. शिवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या पवित्र तपस्थलीवर श्री क्षेत्र गोंदेगाव या पवित्र भूमीमध्ये, पवित्र क्षेत्रामध्ये तुम्हा सर्व मायबापांच्या भावुकतेद्वारा, शुभसंकल्पनेद्वारा आज आपल्याला इथं येण्याचं जे अहोभाग्य प्राप्त झालं त्याच्या पाठीमागे विशेष कारण आहे. तसं माझ्या प्रभूची कथा करीत असताना तिला निमित्त असेल तरी देवाची कथाच करावी. निर्निमित्त आहे, काहीच निमित्त नाही तरी देवाची कथाच करावी. कारण कलियुगामध्ये दुसरा मानव देहाच्या कल्याणाकरता उपाय नाही दादा. कलीमध्ये जेवढे काही मानव देहाच्या कल्याणाकरता जे काही मार्ग होते ते कलीच्या दाहकतेमध्ये जळून भस्म झाले दादा. एवढाच एक मार्ग कार्यरत आहे. भगवंताचं चिंतन करणं, त्याचं होऊन जगणं, त्याची शरणागती करणं, एवढाच एक मार्ग कार्यरत आहे. म्हणून याला निमित्तच पाहिजे असं काय नाही. काही निमित्त शोधावं दादा. सुजान मंडळी आहे दादा. अनेक कथा कीर्तनाच्या माध्यमातून आपलं जीवन दीक्षित झालेलं आहे, प्रकाशित झालेलं आहे, उद्बोधित झालेलं आहे. म्हणून ही पवित्र समज येण्याकरता पाठीमागं जी साधना केली दादा तिचं फल आज आहे. चला, मी माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबाराय म्हणजे कलियुगातले दैव अंतकरण साधू आहे. ज्याच्या अंतकरणात दया आहे ना दादा, ते दयाळू अंतकरणाची माणसं चांगलं पाहतात. ज्याला चांगलं पाहायची सवय आहे तो चांगलं पाहतो. आणि चांगलं पाहत असताना थोडं फार काहीतरी या सृष्टीचं व्यवस्थापन करीत असताना माझे तुकाराम महाराज दयेच्या माध्यमातून रात्रंदिवस फिरायचे दादा. रात्रंदिवस प्रचार दौरे काढायचे. कारण बुद्धांची दया ही भांडवल. अगोदर बरं होतं दादा, अगोदर चांगलं होतं. विठ्ठल प्राणी मात्रावर दया करणं हा साधूचा स्थायी भाव आहे. बुद्धांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. दया घेऊन येतात सज्जन इथं त्यांच्या अवतारामध्ये आणि दयेच्या माध्यमातून या विश्वाची निगराणी करायची, सुरक्षा करायची, सांभाळ करायची. सांभाळ करीत असताना, याला जपत असताना सुरक्षित ठेवायचं आहे. साधूचं काम म्हणजे दादा समाज सुरक्षित ठेवणं. समाजाचं सुरक्षा कवच म्हणजे साधू आहे, संत आहे दादा. सुरक्षा कवच आहे. सतत यांना सांभाळीत राहायचं, जपत राहायचं. मग जपत असताना सृष्टी व्यवस्थापनेमध्ये आपली व्यस्तता पाहिजे. हा समाज कुठे व्यस्त आहे. आणि या व्यवस्थापनेमध्ये रम्मा झालेल्या जीवाला अवस्थेकडे, कल्याणाकडे नेण्याकरता, त्याचं भलं होण्याकरता आपण काही करू शकतो का, हा साधूचा विचार आहे दादा. साधू दुसरं काही करीत नाही दादा.
साधू म्हणतो मैं देणे आया हो भगवान लेणे नाही. साधू देण्याकरता येतात दादा, काही घ्यावं हा त्यांचा हेतू नाही. समाजाकडून पूजापाठ करून घेणं, प्रशंसा कीर्ती माना करता जगत नाही दादा. त्यांच्या जगण्याचा हेतू फक्त अंतःकरण दया असल्यामुळे आपल्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून हा समाज दीक्षित करायचा, प्रकाशित करायचा, उद्बोधित करायचं. याचं भलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे. येथे उपकारासाठी आले घर जावय खोटी, आले घर जावय खोटी, आले घर जावय खोटी. येथे उपकारासाठी आले घर जावय खोटी, आले घर जावय खोटी, आले घर जावय खोटी. येथे उपकारासाठी आले घर जावय खोटी, आले घर जावय खोटी, आले घर जावय खोटी, आले घर जावय खोटी, आले घर जावय खोटी. येथे उपकारासाठी आले घर जावय खोटी, आले उपकारासाठी आले घर जावय खोटी, आले घर जावय खोटी, आले घर जावय साधूचं येणं म्हणजे केवळ परोपकार, धर्मरक्षण, श्रुतीपथ रक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता शालीनता हे सगळं ठीक ठेवण्याचं काम साधूच आहे. परोपकाराच्या माध्यमातून प्रचार दौरे काढायचे. प्रचार दौऱ्याचा हेतू बी तोच. आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. लाभ कायच ना या वर्गाला. लोकांची निंदा आलोचना सहन करतील, जोडे खातील, पण सतत आपल्या भल्याचा कल्याणाचा विचार करणारा साधू आहे. रात्रंदिवस फिरायचं आणि फिरत असताना व्यवस्थापनेमध्ये रम्मा झालेल्या जीवाला याचं कल्याण होण्याकरता याला ऊर्ध्व गतीकडे न्यायचं. कल्याण झालं पाहिजे, याचं भलं झालं पाहिजे. मग येन केन प्रकाराने नीतीच्या गोष्टी सांगायच्या. ये करो ये न करो, अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, नीती आहे अनिती आहे, हे सगळं काही शिकवण द्यायची. पण पुन्हा सावधानीपूर्वक आपल्या पहिल्या फेरीचा काही लाभ झाला का नाही पाहायचं. तोपर्यंत पाहिलं बाबा. दुसऱ्या फेरीमध्ये त्यांच्या ध्यानात आलं प्रत्येक सज्जन दुःख करतो आहे, दुःख करत आहे, त्याची व्यथाही जाणून घ्यायची. दुःखी जीवाला दिलासा देण्याकरता साधू इथे येतो बरं का दादा. दुःखी जीवाला दिलासा द्यायचा, कारण त्याला सांगायचं बाबा मरावा लागणार आहे, मरणाची खंत करू नको, घाबरू बी नको. मरण हे देवता आहे, देवता. मृत्यू देवो भव, मृत्यू देवता आहे बरं का दादा. त्याचा स्वीकार करायचा, मृत्यूचा स्वीकार करायचा आणि जावा लागणार आहे हे कधी विसरायचं नाही. दो बात नको मत भूल, जो चाहे कल्याण, नारायण एक मौत दुजे श्री भगवान. दोन गोष्टी जीवनामध्ये कधी विसरायच्या नाही. एक मरण विसरायचं नाही, दुसरा देव विसरायचं नाही. बाकी सगळं विसरलं तर काही बिघडत नाही. मरणाला विसरायचं नाही दादा, मरावं लागणार आहे. बरीच माणसं मरण चुकवण्याकरता अनेकांनी अनेक प्रयत्न केले, पण मरण कोणाला चुकवता आलं नाही. पण मरण मात्र सुधरवता येतं, आणि मरण सुधरवण्याचा मार्ग फक्त एवढंच आहे, कथा कीर्तन आहे. विठ्ठल थोडी तब्येत बिघडायला लागली का दादा, कीर्तनात येऊन बसावं, कोणी ते सज्जनाचा आश्रय करावा. एखादे ठोके कमी अधिक पडायला लागले की समजायचं आपली तब्येत बिघडली, लवकर कीर्तनात यावं, कोणी ते सज्जनाचा आश्रय करावा दादा. एका माणसात दोन दोन माणसं दिसायला लागल्या, पटकन कीर्तनात यायचं बरं. समजायचं आपल्याला दृष्टी दोष झालेला आहे. डोळ्याच्या आजाराने एका माणसात दोन दोन माणसं दिसतात बरं का दादा. कधी काळी घबराट होते. घबराट शांती करण्याकरता फक्त एवढाच एक मार्ग आहे त्याचा. जीवनामध्ये कुठं नाही, कुठेही न्या, कुठेही जा, कोणत्या हॉस्पिटलला जा, कोणत्या सर्जनकडे जा दादा, पण माझ्या मालकाच्या आश्रित जगणारा प्रत्येक सज्जन सुरक्षित राहण्याकरता त्यांनी फक्त सत्संग करावा, नाहीतर माझ्या प्रभूचा आश्रय करावा. विठ्ठल विठ्ठल
पाहिलं सर्वजण मरणाला विसरून गेलेले आहे. काही मरण विसरली बापुडी, काय असे गोडी लागलीशी. मरणाची कारे नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा. कोणासाठी दुराग्रह करायचा नाही, आता मरावं लागणारच आहे. फक्त एकच आहे, मृत्यूतिथी आपल्याला माहीत नसल्यामुळे माणसं असावधान आहे, गाफील आहे. मृत्यूतिथी तर कळू द्या ना दादा, कीर्तनातून उठून जाते मृत्यूतिथी. एखाद्याचं कळलं 25 डिसेंबर, मला सांगा तू महाराज कीर्तनात बसेल का होतं? 25 डिसेंबर त्याच्या डोळ्यापुढे फिरल, पण माहीत नाही ना दादा. अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अजून किती आहे वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे अवकाश, अजून किती आहे घडी घडी काळ नाथ बाबा म्हणतात, वाट याची पाही अजून किती आहे अवकाश. पाठी लागला काळ दात खातो करकरा. काळ सतत पाठीमाग लागलाय दादा. आयुष्य मोजाया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. सतत आपल्या आयुष्याचं मोजमाप चालू आहे दादा. इथं कीर्तनात बसलो ना, येच एवढ्या पुरतं फक्त लेखणी ठेवलेली असते काळाची. कथेचे काळेची आज्ञा नाही, सदा काळ गणना करी आयुष्याची. कथेची काळेची आज्ञा नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वही वासा घोर वहा, गाडी रहा श्रीहरीया. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वही वासा घोर वहा, गाडी रहा श्रीहरीया. श्रीहरीच्या श्रीहरीच्या आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोर वहा. ध्यानी श्रीहरीच्या राहा श्रीहरीच्या. बस आत्मकल्याणाकरता काही कोणी विचार करीत नाही दादा. आपलं भलं व्हावं, कल्याण व्हावं. पण महापुरुषांना दया असते. बार बार पुन्हा पुन्हा एक एक गोष्टी समज द्यायची. आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायचे. जो सिद्धांत कुठल्या काळात कोणी बाद करणार नाही, खंडित करणार नाही, तुमचं बोलणं कोणी पुसट करणार नाही, असे आबादी सिद्धांत लोकांच्या पुढे मांडायचे. पण हे करीत असताना समाजावर सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो. धरी धरी आठवण मानी संताचे वचन. तुकोबाराच्या फेऱ्या चालूच आहे. पहिल्या फेरीचा लाभ झाला का नाही पाहायचं, पुन्हा दुसऱ्या फेरीमध्ये त्याची निगराणी करायची, सुरक्षा करायची, त्याला पुन्हा समज द्यायची. अशा फेऱ्या काढायच्या. पण त्याच्यामध्ये दया असल्यामुळे दादा, दयाळू अंत का सज्जनाला सगळे कळतं बरं. महाराजांनी पाहिलं पुन्हा चेहरे जसेच्या तसेच आहेत. चेहरे प्रसन्नता येते दादा. खरं सांगू, कथा कीर्तनाच्या माध्यमातून हाडाचे दोष जातात, रक्ताचे जातात, अनुवंशिक जातात. बोलणं बदलतं, चालणं बदलतं, पाहणं बदलतं. याच्यातलं काहीच बदललं नाही की समजायचं आपण कीर्तन ऐकलं नाही. विठ्ठल हाडा रक्ताचे अनुवंशिक दोष जातात. कधी काळी इतर उपायाने हाडाचे गेले तर रक्ताचे शिल्लक राहते, हाडा रक्ताचे गेले तर अनुवंशिक शिल्लक राहतात. आणि बार बार वर्तमान जगत असताना पीडा होती. माझ्या तुकोबारांनी पाहिलं, त्यांच्या सुरक्षित, त्यांच्या निगराणीमध्ये, त्यांच्या निदर्शनाला ध्यानात आलं. अनेक वेळेला सज्जनांना कल्याणाचा मार्ग सांगूनही यांच्या हिताचा काही विचार न करीत हिताचा कोण दमायसा हे यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती पुत्र बंधू कांता संपत्तीचे. महाराजांना दया आली.
आणि आपल्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून तुकोबाराने कधी लागून या पाया विनवितो तुम्हाला. आदेश नाही, उपदेश नाही. साधू संत आदेश उपदेश नाही करीत दादा. आपल्या सलगीच्या उत्तरा तुका म्हणे क्षमा करा. सलगीने बोल, विनम्रतापूर्वक पवित्र सुजाव द्यायचा. कल्याण तर झालंच पाहिजे, पण हे करीत असताना विनम्रता. लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम विनवितो सकळा जना. कर जोडून थोरा लहाना. कधी विनंती करायची, कधी पाया पडायचं, कधी हात जोडायचे. यांचं भलं बन्या. कोण आहे दादा या विश्वामध्ये? फक्त एवढाच वर्ग आहे. आईशी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. तुकोबाराने पाहिलं अनेक फेऱ्या काढूनही यांच्या ध्यानात न आल्यामुळे तुकोबारांनी एक नवीन मार्ग पत्करला. तो म्हणजे खरे दादा, अनेक वेळेला तुम्हाला समजावून सांगितलं तरी तुमच्या ध्यानात आलं नाही. आणि हे जे करताय ना तुम्ही, हे सगळं जे चालू आहे ते सोबत येण्याकरता काहीच याचा फायदा नाही. जी आपली दौडदौड चालू आहे, जी मेहनत चालू आहे. मला एक सांगा, कोण्या सज्जनांनी आयुष्यभर जेवढं काही कमवलं त्याला 10-5 कंटेनर लावावं लागले असं कधी ऐकलं तुम्ही? कुठं कंटेनर लावून त्याचा संसार बरोबर घेऊन गेला, कधी ऐकलं? तुकोबाराने पाहिलं हे तर सगळे नाशवण्याकरता प्रयत्न चालू आहे. हे तर सगळं दुःख देणार आहे. कारण ज्याचं बीजारोपण आपण काय करतो आहे, पेरणी कुठली करतो आहे, या पेरणीवर फळं मिळतात खायला. बीज तैशी फळे येतील शेवटी, लाभ हानी तुटी ज्याची तया. बीजारोपण काय करतो वर्तमानामध्ये याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. पेरण्या चालू आहे, दाट पातळकडे लक्ष नाही. आणि काय पेरतो, कुठलं बीजारोपण होतं त्याच्याकडे लक्ष नाही. मग तू कोणी समजून सांगितलं का दादा, असं कर्म केल्यापेक्षा असं, कारण प्रकृती आहे तोपर्यंत कर्म करीत राहणार. संग जावं प्रकृतीचा, माऊली म्हणतात. तव त्याग न घडे कर्माचा, ऐशी म्हणते तयाचा आग्रह चिवरी. कुठल्या कर्माचं फल दुःख होईल हे आपल्याला कळत नाही. कुठल्या कर्माचं फल पाप होईल हे आपल्याला कळत नाही. कारण हे सगळं देवाला कळतं. पुण्य होती पापे आमुच्या मते. तुकोबारांचा तुका म्हणे तू करशी ते सोपे. पुण्य होती पापे आमुच्या मते. आमच्या मनाने आम्ही कर्म आचरित राहिलो तर कधी पुण्य पाप होऊ शकतं, असं कधी घडू शकतं. मग दादा, तुम्ही तुमच्या मनाने काही करू नका. हे जे आता पाठीमागचं जे कर्माचं फल आहे हे तुम्हाला भोगावंच लागणार आहे. आता नवीन काही बीजारोपण करीत असताना असं काही करा का तुम्हाला भविष्याची चिंता मिटेल, तुम्हाला रडावं लागणार नाही, दुःख होणार नाही. असा काही कर्माचा आचार अभंगाचं प्रथम चरण. ऐसे न घो करा काही, ऐसे न करा हो काही, ऐसे का हो न करा 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 काही. पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा. विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा. विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. यांनी गायन केलं का तुम्ही टाळी वाजवायची, म्हणजे माझ्या ध्यानातील सगळे सावधान आहे. चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकार रे दादा, तुमच्या पाया पडतं. यांचं कौतुक नाही करता तर करत्या कोणाचं कौतुक? कौतुक यांचं करायचं. जो देवाची भक्ती करतो, देवाचा जो झाला ना दादा, त्यांचं कौतुक. चांगल्याला चांगलं म्हणायचं शिकायचं दादा.
चुकीच्या माणसाचं समर्थन करायचं नाही, त्याला प्रमाणित करायचं नाही. त्याचे परिणाम, दुष्परिणाम इतर लोकांना, सर्वसामान्य लोकांना भोगावे लागतात. चांगलं चांगलं म्हणावं, तुमची बी उंची वाढून जाईल, तुमचा अधिकार वाढून जाईल. की सत्याचा स्वीकार करणारा समाज आहे. आणि चांगल्या गोष्टी कळण्याकरता तर कथा कीर्तन आहे दादा. ही पवित्र समज येण्याकरता तर कथा कीर्तन आहे. तुम्हाला काय गरज आहे दादा? प्रत्येक शरीराला जगण्यापुरता मान आहे, जगण्यापुरतं खायचं आहे, जगण्यापुरता पैसा आहे. पण जी समज जे आहे ते सुरक्षित राहावं आणि ही जीवनरूपी नौका सुरक्षितपणे पैल तीराला जावी. मानवाचं कल्याण होण्याकरता जी केलं पाहिजे ती समज येण्याकरता इथे यायचं आहे. विठ्ठल विठ्ठल संसार करण्याकरता त्याच्याकडे गुरुकुल नाही, त्याच्याकरता काही शाळा नाही, त्याच्याकरता काही माध्यमिक विद्यालय नाही, उच्च माध्यमिक विद्यालय नाही, काय नाही काय. ते तर सहज उपजताच त्या गोष्टी आहेत. आता संसार करायची शिक्षा दीक्षा कोणाला द्यावी लागत नाही, तरी माणसं बिनचूक संसार करतात. पण हे सगळं इथं राहणार आहे, याचं डोक्यात नाही. इथं राहणार आहे. जो प्रयत्न चालू आहे तो कोण म्हणतात दादा, तुमचा जो प्रयत्न चालू आहे मेहनत करा, मेहनत बंद करू नका. पण ज्या मेहनतीचा लाभ, मेहनत करायचं संपलं पाहिजे बस. पुढे नाही नाश जा, पुढे रडण्याचा प्रसंग नाही आला पाहिजे. वर्तमान अशी चीज आहे दादा, वर्तमानामध्ये एखाद्याने ठरवलं मला देव व्हायचं आहे तरी देव होता येईल. देवची होईल म्हणती देवची होती, तरी का चित्ती न धरावे. मनुष्य देहाचे ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिला. देव व्हायचं म्हणलं तरी देव होता येईल दादा. पण याच्याकरता वर्तमान जपला पाहिजे. तुकोरा वर्तमान जपायला सांगतात का रे दादा, असं कर ना. म्हणते वेळ चालला ना तुझा, कर्म तर करतात, शरीर आहे तोपर्यंत कर्म करीत राहणार. पण ज्या कर्माचं फल दुःख होईल हे आपल्याला माहीत नाही. कुठल्या कर्माचं फल पुण्य होईल आपल्याला माहीत नाही. माणसं फक्त कर्म आचार करीत राहतात, आचार करीत राहतात आणि आचार करीत राहतात. आणि बऱ्याच वेळेला काही माणसं म्हणतात बाबा आमची परीक्षा चालू आहे, कसोटी चालू आहे. कसोटी बालकाची नाही घेत. अजान सुज्ञान माणसाची, अज्ञानी माणसाची कसोटी देव घेत नाही बरं. त्याची परीक्षा नसते. अरे 4वी 5वी कक्षाची कुठे परीक्षा असते? त्याची काही परीक्षा नसते. परीक्षा ज्याची PhD झाली त्याची असते. मग PhD कोणाची झाली? राजा शिबी, राजा अमरीश, राजा हरिश्चंद्र यांची कसोटी बरं झाली. हे PhDचे सज्जन, यांची PhD झालेली आहे. हे कमी खालच्या कक्षेमध्ये शिकणाऱ्याची परीक्षा नसते बरं का. हे तर बळे बाबडे आहे, यांना फक्त शिक्षा दीक्षा द्यायची. दादा हे करो, हे न करो, ते हे सांगायचं. पण PhD वाला परीक्षा यावीच लागते दादा. पहा ना दादा, राजा हरिश्चंद्र एक देशाचा सम्राट आहे, पण कसोटी परीक्षा देत असताना PhD झालेला आहे ना. कसोटी देत असताना काशीच्या बाजारामध्ये हा सज्जन देशाचा सम्राट काशीच्या बाजारात पत्नीचा लिलाव स्वतःच्या डोळ्याने पाहतो. याला कसोटी म्हणायची. सम्राटाला एवढी मोठी दुर्दशा. आपला मुलगा विकला जातो, रोहित विकल्या जातो, तारामती राणी विकल्या जाते. काशीच्या बाजारात लिलाव डोळ्याने पाहतो. याला कसोटी म्हणायची. कसोटी आहे. शिबीराजा एका प्राण्याचा प्राण वाचवण्याकरता त्या प्राण्याच्या वजनात तर स्वतःचं मांस काढून देतो. ही PhD झालेली सजी यांची आपली कसोटी नाही. आपल्याला साधू संतांच्या पदरात आपल्याला टाकून दिलं आणि साधू संतांनी बार निगराणी करायची. दादा असं करा, हे करा, ते करा, तुमचं मरण सुधारण्याकरता प्रयत्न करा, तुम्हाला पुढे भविष्याची चिंता मिटण्याकरता प्रयत्न करा. तो कोण म्हणतात असं करण्यात वेळ चालला. हे दुःख देणारं आहे दादा. तुमचं वर्तमान दुःख देणारं आहे. सगळं हे पिडाच होणार आहे भविष्य. आज अंदाजे वर्तमान जगलो ना दादा तर भविष्यात चिंता वाढेल. म्हणून तुम्ही असं केल्यापेक्षा असं का करीत नाही, ज्याला पुढे नाश नाही, ज्याला पुढे नाश नाही, असं का हो करीत नाही. असे दादा असं का करीत नाही का तुम्हाला रडावं लागणार नाही. असे प्रसंग तुम्ही असं कर्म करा का भविष्याची चिंता मिटली पाहिजे. विठ्ठल किती दयाची समज आहे. दयाळू अंतकरण माणसं किती समज देत. का रे दादा
आपली सामान्य माणसं काय मूर्खासारखं जगतो, काय तुला साधी गोष्ट कळना, असं तसं म्हणतील. पण तू कोण काय रे दादा, असं केल्यापेक्षा असं का करीत नाही, हे तर कर्म काचार्यामध्ये तुझा वेळ चालला ना, टाईम जातो आहे ना, मग तुम्ही असं केल्यापेक्षा असं का करीत नाही. ज्याला पुढे नाश नाही, ज्याला पुढे नाश नाही, असं कर्म तू का करीत नाही. ऐसे काऊ न करा काही, पुढे नाही नाश ज्याला पुढे नाश नाही, असं कर्म करायचं. म्हणजे काय करायचं. प्रभू म्हणाले, तुकोबराय म्हणतात, बाबा ह्या विश्वामध्ये अविनाशी तत्व आहे, ज्याला नाशच नाही. ते अविनाश तत्व म्हणजे एक भगवान आहे, परमात्मा आहे. देवाशिवाय अविनाश, सर्व नाशवान आहे. उपजले ते नाशे, नाशले ते पुनरुपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. पण अविनाश तत्व काय आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोही. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. आणि त्याची शरणागती करायची. मग तो शरणागती केल्यावर काय करतो. अविनाश करी आपुल्या ऐसे, लावी मना पिशे गोविंदाचे. मग अविनाशी तत्व काय आहे, त्याची शरणागती तुकोबराय अभंगात दुसऱ्याच्या. विश्वंभरा शरणागत, 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 विश्वंभरा शरणागत. भूतजात वंदोनी, भूतजात वंदोनी, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत. भूतजात वंदोनी, भूतजात वंदोनी, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा चांगल्या गोष्टीचा विसर पडू द्यायचा नाही. आजपासून चांगलं शिकायचं. आजपासून आतापर्यंत जे झालं त्या सपाटा करून टाकायचं. बऱ्याच गडबडी झाल्या, कधी चांगल्याला चांगलं म्हणलो नाही, चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र दिल्याशिवाय राहिलो नाही, ते सगळं सपाटा करून टाकायचं. चांगल्याला चांगलं म्हणायचं. त्याच्यामुळे तुमचा अधिकार वाढून जाईल. हे चांगल्याला चांगलं म्हणणारी मंडळी आहे, सत्याचा स्वीकार करणारा समाज आहे. ही असा समाजामध्ये तुमचा परिचय होईल. अविनाशी तत्व काय तुकोबराय म्हणतात, विश्वंभर हे अविनाशी तत्व आहे. त्याची शरणागती केली, अविनाश करी आपुल्या ऐसे. पण त्याच्याकरता लावी मना पिसे गोविंदाचे, त्याची शरणागती करायची. हे विश्वंभर माझ्या प्रभूच्या अनंत नावापैकी एक नाव आहे. चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणा करा, सहस्रपादा सहस्र करा, क्षीरसागरा शेष. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, म्हणे त्याचे नाव विश्वंभर, का म्हणे त्याचे नाव विश्वंभर, का म्हणे त्याचे नाव विश्वंभर. निरंतर भजन कर, त्याचे निरंतर ध्यान कर, त्याचे निरंतर ध्यान कर. त्याचे नाव विश्वंभर आहे, त्याचं निरंतर ध्यान करा. तो विश्वंभर का बरं आहे. संपूर्ण विश्वाचं भरण पोषण एकटाच करतो म्हणून तो विश्वंभर आहे माझा प्रभू. म्हणून नाथ बाबा सुद्धा म्हणतात, त्याने तुझी काय नाही केली चिंता, राही त्यानंतर आठवणी. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो, पोषितो जगासी एकला तो. कारण आठवीसी कृपाळू निवासी, पोषितो जगासी
कारी नाठविषयी तुकवर आहे या जीवाला समज देतात. कारी दादा त्याचा मोठेपणा तुला माहीत आहे. संपूर्ण जगताचा भरण पोषण एकटाच करतो. त्याचं तू स्मरण करीत नाही. कारी नाठविषयी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तू. तुकवर काही दृष्टांत दिले बघा. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवे श्रीपती दोही सवी. कारी दादा आपण माझ्या प्रभूच्या दयेचा कधी विचारच करीत नाही दादा. गर्भाची वाढ आणि दुधाची निर्मिती या दोन्ही यंत्रणा बरोबर ठेवणारा एक भगवानच आहे बरं दादा. मुलगा जन्माला आल्याबरोबर दुग्ध पान करायला लागून जाते, स्तनपान करतं दादा. काय यंत्रणा आहे. माणसाने कीर्तन पाठ केले, प्रमाण पाठ केले, पण अजून देवाची दया ध्यानात येत नाही दादा. कीर्तन तर लई पाठ केली. आम्ही काय सांगणार याच्या अगोदर तुम्हाला कळतं हे काय बाबा काय सांगतील आता. एवढी तयारी झाली पण देवाची दया कळत नाही दादा. तू कोण म्हणतात का रे देवाची दया ध्यानात आली का? का रे नाठवेशी कृपाळू देवाशी त्याची कृपा त्याची दया ध्यानात आली का? गर्भाच्या वाढीबरोबर हळूहळू हळूहळू दुधाची व्यवस्था तोच करतो आणि मुलगा जन्माला आल्याबरोबर स्तनपान करायला लागून जाते. काय यंत्रणा आहे दादा, काय यंत्रणा आहे. कधी काळी तरी विचार करा ना दादा, कधीतरी विचार करा ना. तो विश्वंभर आहे, हे त्याचं काम आहे. आणखी काय दृष्टांत द्या तुकोबर आहे. अजगर जनावर वारुळा तर आहे त्याच्याकडे पाही पांडुरंग. अजगर असा प्राणी आहे दादा, आयाची वृत्तीने जीवन जगतो. जागेवर आलेलं बक्ष खातो बरं दादा. धावाधाव करीत नाही. धावाधाव करतात कोणी आता हे बिबटे 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 आता गावामध्ये घुसले बघा. बिबटे बचके राही ना जी बिबट्यांपासून सांभाळून राहा बरं. बिबटे आता गावात घुसली. पंत तो सुपंथे चालावा उगवा वासना लिगाड. याच्या या मार्गामध्ये काठीने दूर केलं बरं का आमच्या साधू. ह्या भोळ्या भाळ्या जीवाला सहज या मार्गाने जाऊन याला सफलता प्राप्त झाली पाहिजे, याचं कल्याण झालं पाहिजे असा राजमार्ग केला. राज्यभार चाले ऐसा म्हणजे गोडदळ पायदळ हातीदळ चतुरंग सेना एकाच वेळेला जाईल. तो तरुण जाईल उद्धरून जाईल असा राजमार्ग आहे. म्हणून तोपर्यंत याच रस्त्याने जा बाबा. नका शोधू मतांतरे अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कले न घडे साधन उचित विधिविधान न कळे न घडे सर्वत्र भक्ती पंथ बहु सोपा. याच्यापेक्षा वेगळा रस्ताच नाही महाराज. शेवटच्या चरणात सांग. तू का म्हणे पुढे काय तू का म्हणे पुढे काय म्हणे पुढे काय तुका म्हणे पुढे काय तू का म्हणे पुढे काय तू का म्हणे पुढे काय तू का म्हणे पुढे काय तुका म्हणे पुढे काय तुका म्हणे पुढे काय तुका म्हणे पुढे काय वाट नाही यावरी वाट नाही यावरी विश्वंभरा चरणागत विश्वंभरा चरणागत वाट नाही राहील सर्वांकरता टाळी वाजवायची. तुका म्हणे पुढे काही याच्यापेक्षा वेगळा रस्ताच नाही. कोणता रस्ता आहे? विश्वंभरा शरणागत. देवाची शरणागती पलीकडे मार्ग नाही दादा.
शॉर्ट रस्ते शोधायच्या भानगडीत पडत. साधू संतांनी ज्या रस्त्याला लावून ना बस तो रस्ता सोडायचा नाही. नका जाऊ आड राणे ऐशी गरजती पुराणी, चोखाळीला वाटा न लगे पुसाव्या धोपटा. त्यांनी सर्व मार्गाचं परिशीलन केलंय, अभ्यास केलाय. चोखाळल्या म्हणजे त्याचा अभ्यास केलाय. कोणता मार्ग या भोळ्या बाळ्या जीवाला तरुण झाला, कोणता मार्ग सोपा आहे. आता त्यांनी सोपा मार्ग काढला आणि आता त्याच्यामध्ये आणखी सोपं कोण सांगणार आहे दादा, कोण सांगणार. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, साला तो धने घेत सोपेवर मामा सांगितले संती, टाळदंडी हाती घेऊन नाचा. इतकं सोपं सांगितलं काय करे जात, याच्यापेक्षा सोपं नाही. मग तुम्ही काय करा, मार्ग शोधायच्या भानगडीतच पडायचं. त्यांनी सांगितलं आणि त्या मार्ग पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही. मार्ग दावून गेली आधी दया निधी संतती, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटी, म्हणून तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावर, याच्यापेक्षा वेगळा रस्ता नाही. म्हणून तुम्ही आता भजन करणं एवढाच एक सोपा मार्ग आहे. विठोबा रखुमार. मूळ जाणोनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. महाराजांच्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून तुकोबारे म्हणतात, बाबा विश्वंभराची शरणागती एवढाच एक मानवद्याच्या कल्याणाकरता उत्तम उपाय आहे, सोपा उपाय आहे. तुम्ही ह्याच वाटाने जा आणि हाच मार्ग पत्करा सर, भल्याकरता आपल्या कल्याणाकरता. आज ही झालेली सेवा सदाशिव नाना, सदाशिव महादेव पानसरे या सज्जनांचा हा वर्षश्राद्ध पुण्यस्मरणाचा उत्सव. त्यांच्या परिवाराने मुलं मुली बहिणी भाऊ हे सर्व हा पानसरे परिवार एकत्र येऊन आपल्या बाबांच्या नानांच्या या उपकाराचं उत्तीर्ण होण्याकरता हे कार्य. त्यांचे उपकार आहे दादा, नुसते परिवारावर उपकार नसतात, समाजावर, गावावर, देशावर, राष्ट्रावर त्यांचे उपकार असतात. त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता एवढाच एक उपाय आहे. आणि या परिवार लेट करंट आहे. तुम्ही जे भजन केलं ना त्याचं सीधा प्रसारण बाबांना प्राप्त होणार. बघ भजनाचा लाभ त्यांना होणार आहे. आणि हा जो परिवार आहे या परिवाराने खरं सांगू प्रत्येक कुळामध्ये एक तरी हरीचा दास पाहिजे दादा. मी याच्याकरता म्हणलो एक हरीचा दास कोटी कुळाचा उद्धार करतो दादा. जय कुळे ना एकही वैष्णव. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबापांना वंदन करतो आणि ज्यांच्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त झाली, इथं येण्याचं अहोभाग्य प्राप्त झालं, ते आमचे श्रद्धे नारायण भाऊ आव्हाड त्यांच्या माध्यमातून इथे येणं झालं. बार बार तुम्हाला सर्व सज्जन मायबापांना वंदन करतो आणि सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो म्हणतो. पण जसं बाबांच्या उपकारात उत्तीर्ण होण्याकरता आपण हा कार्यक्रम केला, वर्षश्राद्ध पुण्यस्मरण केलं. पण आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो हे ज्ञानोबा आहे तुकोबारायचे उपकार आहे. त्यांचे उपकार फेडण्याकरता आपल्याकडे काही नाही. पण एक व्यवस्था आहे, पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांचे नावे. माऊली ज्ञानेश्वर माऊली काही बोललो बोबडे मायबाप तुम्हा पुढे सलगे लाडे कोडे मला क्षमा करे. बोलताना सावधानीमधून माझं काही चुकलं असेल आईच्या हृदय मला क्षमा करावी.
थोड्याफार प्रमाणात काही बरोबर असेल ज्ञानवराय तुकोबाराचा संदेश निरोप मी आपल्यापर्यंत पोहोचवला. झाली सेवा भगवत चरणी समर्पण करतो. बार सर्वांना वंदन करून सेवा समर्पणाच्या दृष्टीने माझं बोलणं थांबवतो. तुकाराम तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिली